संतोष त्याच्या 1 BHK फ्लॅटमध्ये बसला होता. रात्रीचे 9 वाजले होते आणि त्यांनी TV ऑन केला. मंगळवारची रात्र होती. रात्री 9ची वेळ. ABP माझावर राजकीय शोलेला सुरुवात झाली. पहिल्याच रिपोर्टमध्ये त्याने बघितलं की तिकीट न मिळाल्यामुळे खूप लोक रडत आहेत. काहींच्या डोळ्यातनं अक्षरशः घळाघळा पाणी वाहत आहे. काही जण नुसतेच ओरडत आहेत. काही जण सांगतायत की मी नोकरी सोडली तिकीट मिळावं म्हणून, पण मला तिकीटच मिळालं नाही. काय म्हणतायत मी 20-20 वर्षांपासून काम करत होतो, आता तिकीट मिळेल असं वाटलं होतं, पण तिकीट मिळालं नाही. काही जण म्हणतायत इतकी वर्ष मी काम केलं, इथे आरक्षण होतं आमच्या प्रभागात, यावेळी आरक्षण उठलं, आता तरी तिकीट मिळेल असं वाटत होतं, पण तिकीट काय मिळालं नाही. आणि हे तिकीट का नाही मिळालं? तर ते कुठल्या तरी आयात उमेदवाराला मिळालं, कुठल्या तरी गुंडाला मिळालं, कुठल्या तरी गुंडाच्या कुटुंबियांना मिळालं, पण ते आम्हाला काही मिळालं नाही. हे सगळं बघितल्यानंतर संतोषचं डोकं सुन्न झालं. पहिल्यांदा त्याला वाटलं की जाऊ दे, आपण कशाला याचा फार विचार करायला पाहिजे. हा ज्यांना तिकीट मिळालं नाही आणि ज्यांनी त्यांना ते दिलं नाही त्यांचं ते बघून घेतील. हा राजकारण्यांचा गोंधळ आहे, आपल्याला याच्यात पडायची काय गरज आहे. पण नंतर त्यांनी शांतपणे विचार केला आणि त्याला वाटलं की नाही, हा फक्त त्यांचा प्रश्न नाहीये, तर हा आपला सुद्धा प्रश्न आहे. कारण ज्यांना तिकीटं नाकारून ती ज्यांना मिळालेली आहेत तेच लोक उद्या आपले नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत. आणि ह्यांना तिकीटं का मिळाली आहेत? त्यांना मिळाली आहेत 2 कारणांसाठी. एक आहे मनी पॉवर आणि दुसरं आहे मसल पॉवर, ज्याला गोंडस भाषेमध्ये निवडून येण्याची क्षमता असं म्हटलं जातं. उद्या हे नगरसेवक निवडून येतील त्यावेळी त्यांच्या प्रायोरिटीज काय असणार आहेत? जितका पैसा या निवडणुकीमध्ये टाकलेला आहे तितका तो वसूल करणं, उगीच कोण पैसा टाकेल? आणि हा पैसा जाणार आहे कुठून? तर आपल्याच खिशातून. मग दर पावसाळ्यामध्ये खराब होणारे रस्ते असोत, दरवेळी निघणारी वेगवेगळी कामं असोत, किंवा प्रत्येक कामाचा अतिशय निकृष्ट दर्जा असो, हे सगळं आपल्याला फेस करावं लागणार आहे. दुसरा एक विचार त्याच्या मनात आला की हा आरोप निवडणुकीमध्ये पैशांचा वापर होतो, हा आरोप नक्की कुणावर आहे? अल्टिमेटली तो कुणावर आहे? तो निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या नगरसेवकांवर आहे, उमेदवारांवर आहे, की तो आपल्यावर आहे? पैसा म्हणजे निवडून येण्याची क्षमता, याचा अर्थ काय? याचा अर्थ की आपण सर्वसामान्य जनता पैशांच्या जोरावर उमेदवार निवडून देतो. आणि त्यामुळे हा आरोप आपल्यावर पण नाहीये का जनता म्हणून? असा विचार त्याच्या मनात आला. आणि मग नंतर त्यांनी विचार केला की आपण काय करायचं, कुणाला मतदान करायचं. खूप वर्षांपासून एकाच पक्षामध्ये काम केलेल्या निष्ठावंताला, 5ही वर्ष जो आपल्याला अवेलेबल असतो अशा व्यक्तीला, की फक्त आपल्याला एखादा पक्ष आवडतो म्हणून त्या पक्षाच्या चिन्हावर उभ्या असलेल्याला? संतोषचा अजूनही निर्णय होत नाहीये. तुम्हाला काय वाटतं?